tell you, हृदयातला रिकामेपणा भरावा. पण मला तुम्हा लोकांना सांगू द्या, all the youths, सगळ्या तरुण मुला मुलींना मला if you trust सांगायचं in आहे, God, सगळ्या तरुण मुला मुलींना मला असं सांगायचं आहे की तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला, God can change things for you. देव तुझ्यासाठी गोष्टी बदलेल रे बेटा. God can fill you with His joy. देव त्याच्या आनंदाने तुला भरेल बेटा. God can fill you with His peace. देव त्याच्या शांतीने तुला भरेल बेटा. God has a purpose for your life. देवाकडे तुझ्या जीवनासाठी संकल्प आहे He राजा. can open up a door that no man can shut. आणि देव असं काहीतरी दार उघडेल की जे कोणी माणूस बंद करू शकणार He नाही. can give you strength देव तुम्हाला शक्ती देईल. to overcome all your struggles. तुमच्या सगळ्या संघर्षांवरती मात करून विजय मिळवायला देव तुम्हाला ताकद देईल. What you couldn't do for years, God can do it in a moment. वर्षोनवर्ष डोकं फोडून तुम्हाला जे करता आलं नाही ते देव तुमच्यासाठी क्षणार्धात करेल. Because my God is a God of कारण माझा impossibilities. देव अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. What things are impossible for man is possible for God. माणसाला ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या गोष्टी देवाला शक्य आहेत राजा. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 46 verse 1, स्तोत्र संहिता 46 त्यातलं पहिलं वचन, God is a refuge and strength, परमेश्वर माझं आश्रयस्थान आणि माझी ताकद a आहे. very present help in the times of trouble. माझ्या संकट समयी माझी तात्कालिक मदत माझा देव आहे. Bible says बायबल म्हणतं in Nahum 1 verse 7, नहूमचा पहिला अध्याय 7वं the वचन, Lord is good, परमेश्वर चांगला आहे, a refuge in the times of trouble. संकट समयी आपलं आश्रयस्थान आहे. He cares for those who trust on Him. आणि देवाला त्या लोकांची काळजी आहे जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात असं लिहिलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. What about the working class people? मग कामगार लोकांचं काय, जे कामं करतात, नोकऱ्या करतात, त्यांचं काय? They are also fainting today. आज ते लोक सुद्धा निराश होत चाललेले आहेत. But God can become their provider. पण परमेश्वर त्यांचा दाता म्हणजे पुरवठा करता बनू शकतो. The working class is struggling today. कामगार वर्ग सुद्धा आज संघर्ष करत आहे. The uneducated are struggling today. अशिक्षित माणसांचा सुद्धा संघर्ष चाललेला The आहे. qualified are struggling today. आणि शिक्षित माणसांचा सुद्धा वेगळाच काहीतरी संघर्ष आहे. Today the salaries are low. आज लोकांचे पगार कमी आहेत Prices are high. आणि महागाई तर एवढी वाढली आहे. And jobs are uncertain. आणि नोकऱ्या सुद्धा अनिश्चित आहेत, कधी मिळतात कधी मिळत नाहीये. Many people wake up every day feeling very drained. आणि म्हणून अनेक माणसं रोज सकाळी उठल्यानंतर असेच उठतात की मला गळल्यासारखं होत आहे, मला थकवा आलाय, 8 तास झोपून. Unappreciated आणि त्यांचं कौतुक होत नाहीये, त्यांना कोणी शाबासकी देत नाहीये. and underpaid. आणि त्यांना पगार हवा तसा मिळत नाहीये. Some have worked for years, काही लोकांनी वर्षोनवर्ष काम केलंय but they see no progress. पण त्यांना प्रगती दिसत नाही आयुष्यामध्ये. Others face unfair treatment in this world. बाकीच्या काही लोकांना या जगामध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतंय की माझ्यावर अन्याय होतोय. Corruption भ्रष्टाचार in their workplace. त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी, Workplace stress. त्यांच्या ऑफिसमध्ये येणारं दडपण आणि टेन्शन वेगळं. They feel stuck. त्यांना असं वाटतं की मी अडकून बसले, इकडे आड तिकडे विहीर, अडकल्यासारखं झालंय माझं. Like the hard work is in vain. आणि त्यांची जी मेहनत आहे ती वाया गेल्यासारखी त्यांना वाटते की 8 तास काम करतो, 9 तास काम करतो पण काही फायदा नाही. Some have focused so much on work काही लोकांनी आपल्या नोकरीवर एवढं लक्ष केंद्रित केलंय that they have even forgotten about marriage. की ते लग्नाविषयीनं सुद्धा विसरून गेलेत की आपलं लग्नाचं वय झालंय, आपण लग्न करायला हवं. त्यांना विसरच They पडला. have forgotten about raising up a family. आणि परिवार आपण स्वतःचा केला पाहिजे, आपण स्वतःचं कुटुंब उभं केलं पाहिजे, हा सुद्धा त्यांना विसर पडला. का नोकरीत एवढे गुरफटलेत. And finally, सरते शेवटी when they look up, जेव्हा ते वर पाहतात time has passed. त्यांना कळतं की बापरे वेळ निघून गेली. And they think now it's too late. आणि मग त्यांना वाटायला लागतं वेळ निघून गेली, वय निघून गेलं, आता फार उशीर झाला. Because they are trying to establish themselves कारण on ते this earth. स्वतःला या जगामध्ये स्थिर स्थावर करायचा प्रयत्न करतात, सेटल व्हायचा प्रयत्न करतात. And in the process, they lose the time. आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांची एवढी वेळ निघून जाते की त्यांना भान राहत नाही. Then the frustration and the exhaustion. आणि मग ते वैतागाला लागतात, मग ते थकायला लागतात, मग त्यांना कंटाळा लागतो. कारण की नैसर्गिक राहटी आणि देवाची राहटी जी आहे वेळेची, त्या वेळेत जे व्हायला पाहिजे ते होत नाही, मग येतो कंटाळा. They are disappointed. मग ते नाराज होतात. And all these things are real. आणि या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. Many feel like their hard work is in vain. अनेक लोकांना असं वाटतं माझी सगळी मेहनत वाया गेली. I tell you, मी सांगतो ना, this night, आज रात्री, this evening, आज या सायंकाळी if you put your trust in God, तुम्ही लोकांनी जर आल्यासरशी आपला विश्वास देवावर ठेवला, my God can make things easy for you. माझा देव तुमच्यासाठी गोष्टी सोप्या करू शकतो बरं He का. can make things easy for you. माझा देव तुमच्यासाठी गोष्टी सोप्या करू शकतो. You have to trust in God. तुम्ही देवावर मनोभावे विश्वास ठेवला पाहिजे, Then your life will be made. म्हणजे तुमचं जीवन बनेल.
असेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 34 verse 19, स्तोत्र संहिता 34 त्यातलं 19वे वचन, many are the afflictions of the righteous, नीतिमान माणसांचे त्रास अनेक आहेत, but the Lord delivers him out of them all. पण परमेश्वर त्या नीतिमान माणसांना त्यांच्या सगळ्या त्रासांमधून बाहेर काढतो असं लिहिलंय. Praise God. देवाला धन्यवाद.